अध्यक्ष महोदय, राज्यातील झोमॅटो, चार पुढे गेलो आपण. झेप्टो, कॅफे, हो पण पुढे गेलो आता. प्रश्न पुकारलाय, प्रश्न पुकारलाय already. पुढे ऑनलाईन गेलो आता. खाद्यपदार्थाची वितरण करणाऱ्या कंपन्यांकडून, खरं तर वितरण करणाऱ्या या सर्व कंपन्यांकडून त्यांच्या प्रत्येक वितरण कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची करण्यासाठी या सर्वांची नियुक्ती भरती प्रक्रिया त्रयस्थ संस्थांमार्फत होत असल्यामुळे आस्थापना त्यांच्या स्वतःवरची जबाबदारी झटकताना आपल्याला दिसतात. पण ह्या मध्यंतरीच्या काळात बऱ्याच अशा काही घटना घडताना दिसल्या. एवढ्यात तरी असं दिसून आलं आहे की पोलीस चं जे व्हेरिफिकेशन आहे ते सर्व कंपन्या मागतात आहे. पण तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये या सर्व आस्थापनांना असं सूचित करण्यात येईल, असे डायरेक्शन्स देण्यात येतील की सर्वांनी पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय अशा लोकांना नोंदीत करू नये. असा कोणी कामगार आढळला तर निश्चित त्याला कामावून कमी करण्यात यावं आणि गृहविभागाला सोबत घेऊन ज्या आस्थापना असं करणार नाही अशांवर कारवाई करण्यात येईल.